नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मांजरेकर. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 हा हंगाम जून महिन्यापासून सुरू होणार आहे. याच्या पेरण्या आपण जून महिन्यापासून सुरू करतो. त्याकरता महाराष्ट्र शासनाने सोयाबीन बियाणे 100% अनुदानावर आपल्याला पेरणी करता उपलब्ध करून दिलेले आहे. याकरता आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर याची ऑनलाईन नोंदणी याकरता करावं लागते. याची शेवटची तारीख ही 15 मे 2026 आहे. त्या अगोदरच आपल्याला या महाडीबीटी साईटवर जाऊन आपल्याला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्याकरता लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन याची ऑनलाईन नोंदणी करावी. ही ऑनलाईन नोंदणी कशी करायची या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर कशी करायची ऑनलाईन नोंदणी ते आपण या ठिकाणी बघूया. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईल मधील किंवा लॅपटॉपवरती तुम्ही तुमच्या गुगल या पेजवर या. गुगल या पेजवर सर्च या ऑप्शन मध्ये महाडीबीटी फार्मर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला फार्मर शेम महाडीबीटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या समोर आपले सरकार महाडीबीटी हे पोर्टल या ठिकाणी ओपन होईल. उजव्या बाजूला अर्जदार लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला काही सूचना असतात त्या स्क्रोल करून ओके यावरती क्लिक करायचं आहे. परत स्क्रोल करून ओके यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करून आपल्याला आपला फार्मर आयडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. फार्मर आयडी नंबर या ठिकाणी टाकून ओटीपी पाठवा यावरती क्लिक करायचा आहे. तुमच्या फार्मर आयडीला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये फिलअप या ठिकाणी करायचा आहे आणि ओटीपी तपासा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसेस या ठिकाणी होईल आणि तुमचे लॉग इन असलेले पेज या ठिकाणी ओपन होईल. तुमची प्रोफाईल या ठिकाणी 100% पूर्ण असावी. या ठिकाणी ही प्रोफाईल 100% या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी प्रोफाईल जर तुमची 100% नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ती प्रोफाईल 100% करून घ्यावी लागेल. त्यानंतर डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. बियाणे वितरण प्रात्यक्षिक या समोर बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तुमचा फार्मर आयडी नंबर, सर्वे नंबर आणि सब सर्वे नंबर इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. तुमचं क्षेत्र सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल. आता या ठिकाणी हंगाम यावरती क्लिक करा आणि खरीप हंगाम या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर घटक निवडा. यामध्ये प्रात्यक्षिक बियाणे वितरण यावरती क्लिक करा. पीक प्रकार यावरती क्लिक करा आणि गळीत धान्य यावरती क्लिक करा. त्यामध्ये पीक यावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी सोयाबीन बियाणं घ्यायचं आहे. सोयाबीन यावरती क्लिक करा. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी क्षेत्र टाकायचं आहे, परंतु इथं दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. कमीत कमी आपण या ठिकाणी 20 आर म्हणजे 20 गुंठे याच्यापेक्षा कमी आपल्याला या ठिकाणी क्षेत्र टाकता येत नाही. कमीत कमी 20 गुंठे आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल आणि जास्तीत जास्त 1 हेक्टर पर्यंत या ठिकाणी आपल्याला 100% अनुदानावर हे बियाणं या ठिकाणी मिळणार आहे. 1 हेक्टरच्या वरती तुम्ही या ठिकाणी क्षेत्र टाकू शकत नाही. आता वरती जे क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी क्षेत्र टाकल्यानंतर तुम्हाला किती बियाणं मिळेल ते समोरच्या राखाण्यामध्ये या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, खाली डाव्या बाजूला जतन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचा अर्ज जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचा आहे का? जर तुम्हाला अजून तुमचं जमीन जर असेल, दुसरा गट जर असेल तर आपण या ठिकाणी यस करून या ठिकाणी आपण फार्मर आयडी वर यावरती क्लिक करून परत तुमचा परत जे दुसरं क्षेत्र आहे ते आपण या ठिकाणी परत अशा याचप्रमाणे या ठिकाणी माहिती या ठिकाणी भरू शकतो. असेल तर यस करा, नसेल तर या ठिकाणी आता मी नो करणार आहे. आता त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी वरती उजव्या बाजूला अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. आता ओके केल्यानंतर आपण या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती ओके केलेला आहे. तुमचा तालुका या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्यासमोर पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपण जी आता जी नोंदणी केली बियाणा संदर्भात ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि पहा यावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती या ठिकाणी बघू शकता. आता खाली या ठिकाणी टिक बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला टिक करायची आहे. टिक या ठिकाणी केल्यानंतर पे ऍप्लिकेशन फीज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 23 रुपये 60 पैसे या ठिकाणी फीज भरायची आहे
त्याकरता मेक पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS याद्वारे तुम्ही पेमेंट या ठिकाणी करू शकता. इकडे उजव्या बाजूला पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पेमेंट डिटेल्स हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या पेमेंटची डिटेल्स या ठिकाणी येईल. आता प्रोसेस फॉर पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पेमेंट मेथडमध्ये क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट याद्वारे तुम्ही पेमेंट या ठिकाणी करू शकता. मी या ठिकाणी UPI द्वारे पेमेंट या ठिकाणी करणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला UPI आपल्या या ठिकाणी QR कोड येईल. तो QR कोड आपल्याला या ठिकाणी स्कॅन करून आपलं पेमेंट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. त्याचा ID नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. ओके यावरती क्लिक करा आणि आपण या ठिकाणी प्रिंट या ठिकाणी आपण केलेल्या पेमेंटची प्रिंट या ठिकाणी काढू शकतो. ती प्रिंट या ठिकाणी काढून ठेवा. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट आपलं झालेलं आहे आणि आता आपला हा अर्ज या ठिकाणी 100% आपला या ठिकाणी अर्ज हा सबमिट झालेला आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही केलेला अर्जाचा स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याकरता आपल्याला या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या केलेल्या अर्जाचा इतिहास या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो 100% अनुदानावर सोयाबीन बियाणाचा ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.